38 वर्षाचे कर्नल संतोष महाडिक 41 राष्ट्रीय रायफल्स कमांडिंग ऑफिसर होते. याआधी 21 पॅरा स्पेशल कमांडो युनिटमध्ये ते कार्यरत होते. जिगरबाज संतोष महाडिक यांनी गाजवलेल्या शौर्यासाठी त्यांना सेना मेडलनं गौरवण्यात आलं होतं. सुरुवातीला लष्कराच्या विशेष दलात ते कार्यरत होते. यावेळी दहशतवाद्यांविरुद्धच्या मोहिमेत अतुलनीय शौर्य गाजवल्याबद्दल आणि पथकाचं उत्कृष्ट नेतृत्व केल्याबद्दल त्यांना सेना पदकानं गौरवण्यात आलं. स्पेशल सलामी संतोष महाडिक यांना देण्यात आलेली आहे. अंत्यसंस्कार त्यांच्या पोगरवाडी या त्यांच्या मूळ गावी पार पडत आहेत. तर याआधी श्रीनगर येथे बेस कॅम्पवर त्यांना लष्करानं मानवंदना दिली आणि आता विशेष मानवंदना त्यांना लष्कराने देत आपण होतं शोकाकुल वातावरणात त्यांच्या कुटुंबियांनी अगदी भावपूर्ण नजरेने त्यांना आपण होतं ही मानवंदना दिलेली आहे. लष्करी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झालेले आहेत. कर्नल संतोष महाडिक यांना हे वीरमरण आलेलं आहे. पुण्याच्या वयात बापाचा हात अंड्यावर असला पाहिजे, त्या वयात अंत्यसंस्काराचं साधन अंड्यावर येतं. जे इतकं मोठं दुःख कुठलं नाही. या ठिकाणी धार्मिक अंत्यसंस्काराचा विधी संपन्न होतोय. उपस्थित सर्वांना माझी विनंती आहे, आपण कुणीही जागा सोडायची नाही, जागेवर बसून घ्यायचे, कुणीही उठायचे नाही. अरे कोण आहे रे? फोटोग्राफर आहे रे. फोटोग्राफर इथं काय चालू आहे?
हे पहा, आपण हा सोहळा डोळ्यामध्ये साठवण्यासाठी सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित आहात. या सोहळ्याला कुठे गालबोट लागलं नाही पाहिजे, थोडं संयम लागूया. कुणीही पुरुष मंडळी